रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर काल रेल्वे प्रशासनाने 3 दिवसाचा एक विशेष मेगा ब्लॉक हाती घेतला आहे. यामध्ये फलाटांचे रेल्वेचं काम करण्यात येणार आहे. अनेक अडचणी येतील. कशा प्रकारे लोकांना आव्हान करायचं? पहा, मध्य रेल्वे प्रशासनाने जनतेच्या म्हणजेच रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे. CST रेल्वे स्टेशन ते ठाणे यांच्या दरम्यान जेवढे रेल्वे फलाट येतात त्या फलाटांच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू होणार आहे आणि याकरिता हा मेगा ब्लॉक घेतलेला आहे. याच्यामुळे रेल्वे प्रवाशांचे जे हाल होत होते, जे रेल्वे फलाटांची रुंदी कमी होती ती आता वाढवली जाते, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अपघात भविष्यामध्ये होणार नाहीत किंवा त्यांचं प्रमाण अत्यल्प होईल. आणि हे जे काही 2 दिवस जनतेला थोडासा त्रास होईल, त्याच्यामधला शुक्रवार एक दिवस, शनिवार रविवार सुट्टीचेच दिवस आहेत, तर या दिवशी रेल्वे प्रवाशांनी सहकार्य केलं पाहिजे असं मी त्यांना आवाहन करेन. कारण आज जर थोडासा त्रास सहन केला तर भविष्यामध्ये कित्येक वर्ष त्यांना सुविधा प्राप्त होईल. या हेतूने रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याबरोबर रेल्वे प्रशासनाने आणि खास करून महाराष्ट्र राज्य सरकारने इतरही उपाययोजना केलेल्या आहेत. बसगाड्या त्यांनी प्रवासांच्या सोयीसुद्धा ठेवलेल्या आहेत. 785 बसेसच्या फेऱ्या वाढवलेल्या आहेत CST ते ठाणे या दरम्यान, जेणेकरून प्रवाशांचे हाल कमी होतील. प्रवाशांनी स्वतःची प्रायव्हेट व्हेकल जर काय असतील तर ती वापरावी, सार्वजनिक इतर जी काय रोड व्यवस्था आहे तिचा वापर करावा, असं खास करून आवाहन करण्यात येत आहे. आणि या 2-3 दिवसाचा जो काही त्रास आहे तो सहन करावा. कोणत्याही प्रकारे कोणत्याही राजकीय नेत्यांच्या भूलथापांना किंवा ते जे काही आरडाओरड करत आहेत त्यांना बळी पडू नये असं आवाहन आम्ही खास करून करत आहोत. सर, रेल्वे प्रशासनाने देखील काही 3 दिवस विशेष मेगा ब्लॉकसाठी काही सरकारकडे मागण्या केल्या होत्या. सरकारने या मागण्यांची दखल घेत आता लोकांसाठी उपाययोजना देखील उपलब्ध केल्या आहेत. मात्र तरीसुद्धा विरोधकांचं म्हणणं आहे की लोकांचं मला नुकसान होत आहे. मोठ्या प्रमाणात प्रवासी हे रेल्वेने प्रवास करत असतात. यांच्या गैरसोयी संदर्भात काय करणार? पहा, गैरसोय होते म्हणूनच सरकारने 785 बसेसच्या फेऱ्या वाढवलेल्या आहेत. प्रायव्हेट व्हेकल्स मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलेले आहेत. बसेस म्हणा, स्कूल बसेस म्हणा, इतर गोष्टी. परंतु काही विरोधक जे असतात ते प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचा प्रयत्न करतात. परंतु विरोधकांना माझं स्पष्ट सांगणं आहे की या गोष्टीत आपण राजकारण आणू नये. कारण रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी हे सर्व काही चालू आहे. रेल्वे प्रवासी हे सर्व ओळखतो. त्यांना कळतंय की रेल्वे प्रशासन आणि सरकार या दोघांनाही हे जे काही 3 दिवस आहेत त्यांना सहकार्य केलं पाहिजे. 2 दिवस आपण घरी राहून काम केलं पाहिजे आणि एखादा दिवस आपण प्रायव्हेट व्हेकल्स किंवा बसेसने गेलं पाहिजे, जेणेकरून पुढील अनेक वर्ष आपल्याला सुंदर रेल्वेचा प्रवास मिळेल. आणि याकरिता रेल्वे प्रवासीसुद्धा तयार आहेत. ते कोणत्याही विरोधकांच्या भूलथापांमध्ये सामील होणार नाहीत किंवा बळीसुद्धा पडणार नाही आहेत असं मला वाटतं. आणि मी प्रवाशांना सुद्धा तसंच आवाहन करेन.